तर ठाकरेंच्या शिवसेनेचे रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख संजय कदम यांची हकालपट्टी करण्यात आली। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली। काही दिवसांपूर्वी संजय कदम यांनी शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची भेट घेतली होती। पक्षविरोधी काम केल्यामुळे हकालपट्टी केल्याची माहिती या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली। प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। राजन, विक्रम, नक्कीच आपण पाहिलं तर गेले काही अनेक दिवसांपासून संजय कदम हे शिंदेच्या शिवसेनेत जाणार अशी चर्चा देखील रंगली होती आणि त्यालाच आता दुजोरा म्हणून अधिकृत याला दुजोरा जरी नसला तरी पण हा त्यांचा प्रवेश हा निश्चित मानला जात आहे। त्यामुळे ठाकरेंच्या पक्षामध्ये कुठेतरी नाराजी झालेली आहे आणि त्यामुळे पक्षविरोधी कारवाया केल्याच्या निदर्शनास आल्यातून आता पक्षातूनच त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं असं जे लेटर आहे ते शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता एकंदरीत पाहिलं तर संजय कदम यांचा ही जी हकालपट्टी केलेली आहे त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश हा जवळपास निश्चित मानला जातो। काही दिवसापूर्वीच रामदास कदम यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे आणि याच अनुषंगाने आपण पाहिलं तर आता परत एकदा ठाकरे गटाला कोकणामध्ये धक्का बसताना दिसून येणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद राजन दिलेल्या तपशिलांसाठी।